श्री स्वामी समर्थ फॅमिली, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. प्रत्येकाला खोट्या खोट्या बोलणारी माणसं गोड गोड वाटायला लागतात आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटायला लागतात. पण लक्षात असू द्या, निसर्गाचा नियम आहे, गोड बोलणारी साखर हे रोग देऊन जाते, म्हणजेच रोग निर्माण करते, आणि कडू म्हणजेच कडू बोलणारं कडुलिंब हे औषधाचं काम करत असतं. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अहो, नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन दिवसाची नवीन सुद्धा सुरुवात झाली असं देखील म्हणू शकतो बरं का. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मस्त अशी इकडे आज माझी मॉर्निंग झाली आणि आज मॉर्निंगपासूनच थोडासा व्हिडिओ स्टार्ट करावा म्हटलं, कारण मूड पण तसाच होता की सर्वांसोबत थोडंसं मॉर्निंगचं रुटीन माझं चेंज म्हणजे झालं थोडंसं, ते तुमच्यासोबत हे करावं, शेअर करावं म्हटलं. त्यामुळे आज मॉर्निंगला सुरुवातीला फ्रेश होत होती ना, तेव्हाच मी व्हिडिओ स्टार्ट केला. तर मी माझं पर्सनली सांगायचं म्हणजेच मला मेकअप आणि म्हणजेच ओव्हर मेकअप जास्त प्रमाणामध्ये आवडत नाही. तर सिंपल असा माझा मेकअप असतो आणि साधं असं माझं राहणं असतं. हा जर खूपच मूड थोडासा चेंज झाला आणि कुठे जर जायचं म्हणलं आणि वेगळा काहीतरी लुक करायचा म्हणला, तर तेव्हा खूप सारा वेळ देऊन मी मला वेगळा लुक करते, म्हणजे जसं पाहिजे हवं मला तसं मी रेडी होते. तर आज इकडे मला सिंपल असंच रेडी करायचं होतं, सिंपल असंच रेडी व्हायचं होतं. तर मस्त असे मी केस धुतले होते, केस सगळे माझे ओले होते आणि तुम्हा सर्वांना माहिती, मी ओल्या केसामध्ये कंघी कधीच लावत नाही. जे रेग्युलरमध्ये मी माझी क्रीम यूज करते ते थोडीशी, म्हणजे क्रीम पण मी खूप कमी प्रमाणामध्ये यूज करते, ते फक्त फ्रेशनेससाठीच. तर थोडीशी मी क्रीम घेतली आणि त्यानंतर साधं थोडंसं पावडर, ते पण घ्यायचं नव्हतं पण समोर होतं आणि ते तुम्हाला शेअर करावं म्हटलं, जे मी रेग्युलरमध्ये करते. पण असं काही नाही आहे, मी रेग्युलरमध्ये ते यूज करते. कधी कधी तर मी काहीच नाही लावत, अशीच माझी मॉर्निंग सुरुवात होते, म्हणजेच माझी मॉर्निंगची सुरुवात होऊन कामाची सुद्धा सुरुवात होते. तर थोडंसं लावलं इकडे क्रीम पावडर वगैरे, जास्त प्रमाणामध्ये काही नाही, कारण मी म्हटलं मला ओव्हर नाही आवडत. आणि छोटीशी क्लिप घेतली, केस मोकळेच होते म्हणजे ओले होते ना, त्यामुळे मोकळेच ठेवलेले होते. आणि मग छोटीशी क्लिप इकडे लावली, केस थोडे तसेच ठेवले काही वेळ, छोटीशी लावली टिकली इकडे, कारण खूप अशी सुंदर टिकली मला दिसते. आणि ते टिकली लावल्यानंतर मी काय लावते हे मी तुम्हाला पुढे सांगते. सर्वात महत्त्वाचं काय झालं माहिती का, मिररच्या समोर मी इकडे मोबाईल ठेवणं, मेकअप शेकअप तर करायला लागली, म्हणजेच आवरायला लागली, पण माझ्या केसातून आणखीन पण पाणी गळत होतं. ह्याचं बहाण मी विसरूनच गेली, कारण नटापट्टामध्येच माझं इतकं लक्ष लागून गेलं ना. मग काही छोटीशी टिकली लावल्यानंतर मला ना अगोदरपासूनच, म्हणजे माझ्या स्कूल टाईमपासूनच मला सवय आहे, मी ना टिकलीच्या वरती छोटंसंच बारीक हळदी आणि कुंकू दोन्ही मिक्स करून असं लावत असते. आणि ते माझी मॉर्निंगची डेली सवय आहे, अगोदरपासूनची सवय आहे ते माझी, आणखीन पण तशीच आहे आणि मी कायम अशीच ठेवणार. तर मस्त अशी हळदी कुंकू मी मिक्स करते, त्यानंतर छोटंसं टिकलीच्या वरती लावून देते. तर मला हे खूप आवडतं. हे मला कसं दिसतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये जर ते नोटीस केलेलं असेल तर. माझं असं काही नसतं दररोजच्या रुटीनमध्ये मॅचिंग वगैरे बरं का. आता तुम्ही म्हणत असाल ग्रीन कलरची क्लिप का लावली इकडे, तर होत्या तिथं ब्लॅक कलरच्या वगैरे, पण माझ्या हाताला पटकन तिथे ते ग्रीन कलरचीच आली हातामध्ये, त्यामुळे मी त्याचा चूज केला, म्हणजे तेच घेतलं इकडे. तर अशी झाली मॉर्निंगची सुरुवात फ्रेश अशी, आणि फ्रेश अशी मॉर्निंग होऊन मी सुद्धा रेडी झाले छान अशी. तर माझं कानातले पण डेली घालायचं रुटीन, कधी मी घालते तर कधी नाही घालत, कधी माझे व्हिडिओज वगैरे तसंच पण असतात, माझं लक्ष पण नसतं. आणि असं पण नाही आहे मी लिपस्टिक वगैरे डेली यूज करते किंवा काजळ वगैरे डेली यूज करते, असं पण नाही आहे. ते पण मी आज काही यूज केलेलं नाही आहे. जर मी डेलीमध्ये म्हणजे असं, आता हा माझा खूप सिंपलमधला सिंपल मेकअप झाला, तर दररोज मी जर तुमच्यासोबत मेकअप पण शेअर करायचं असेल, म्हणजेच वेगवेगळ्या हेअरस्टाईल मेकअप वगैरे मी हळूहळू ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पुढं चालून. तर ते तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. लॉंग हेअर्स आहेत माझे, तर लॉंगमध्ये कुठली कुठली हेअरस्टाईल आपण करू शकतो आणि पटकन होणारी हेअरस्टाईल हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे.
आता आपले डेली ब्लॉग आहेत आणि डेली ब्लॉगमध्ये आपण डेली रुटीन थोडंसं घेतो, त्यामुळे मी आत्ता काही ते स्टार्ट केलं नाही आहे, पण तुमची कमेंट आल्यानंतर मी ते नक्कीच करेल. तर इथे घेतलं मी मॉइश्चरायझर, कारण आता सध्या हिवाळा सुरू झाला म्हणता पण येईल, कारण दिवसभर तर ऊन लागत आहे, पण मॉर्निंगला आंघोळ केलं ना तेव्हा थोडंसं थंडी आहे असंच प्रमाण होत आहे. तर त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावं म्हटलं स्किनची, कारण आज आहे थोडासा वेळ माझ्याकडे होता थोड्या वेळ, त्यामुळे म्हटलं थोडीशी काळजी घ्यावं. तर इकडे थोडंसं मॉइश्चरायझर घेऊन मी लावलं हाताला आणि इकडे मी यूज केलं आज निव्याचं मॉइश्चरायझर. तर खूप दिवसापूर्वी ना मला एक कमेंट आलेली होती की दीदी तू काजळ यूज करत जा, तुझे डोळे वगैरे छान आहेत, तर तू डेली काजळ यूज करत जा, तुला खूप मस्त दिसतं वगैरे. आणि रील्समध्ये पण एक कमेंट तशी आलेली होती, म्हणजे इंस्टाग्रामच्या रील्सवरती आपल्या त्याच्यामध्ये पण एक कमेंट आली होती, पण मी तेवढी काही नोटीस नाही केली, म्हणजे ते इग्नोर केलं, कारण डेलीमध्ये मी काजळ वगैरे काही यूज करत नाही. पण जास्तीत जास्त मी आता जास्तीत जास्त काजळ यूज करण्याचा प्रयत्न करेल, कारण आता काही दिवसापासून मी लावलेलंच नव्हतं ते. तर आणखीन एक काही दिवसापूर्वी मला कमेंट आलेली की दीदी तुझे डोळे लाल का आहेत, तू रडत असते का वगैरे, आणि सतत डोळे लाल दिसतात तुझे आणि सुजल्यासारखे वगैरे. तर असं काही नाही आहे, वातावरणानुसार आणि मूडनुसार सध्या थोडंसं डोळे वगैरे किंवा काही गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी चेंज होत असतात. तर आपल्या डोळ्याचं किंवा शरीराचं काही नाही आहे, आज असं आहे तर उद्या तसं आहे, त्याचंही आपण काही सांगू शकत नाही. तर रडल्यामुळे वगैरे नाही आहे किंवा दुसऱ्या काही कारणामुळे नाही आहे, असलं झाले असतील माझे डोळे लाल वगैरे, पण त्या दिवशी मी काही त्या कमेंटला रिप्लाय दिलेला नाही आहे. तर नॉर्मली माझे डोळे असेच आहेत. तर आपण कमेंटला पण जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओ सेपरेटली त्याचे बनवत जाऊ, किंवा असं पण मी कमेंटचे एक एक जसे मला कमेंट आठवतील ना तसे मी नक्कीच रिप्लाय करेल. तर त्यांना सांगायचं माझे डोळे सुजलेले किंवा लाल नाही आहेत, थोडेसे असं झाले असतील. तर चला मग काही हरकत नाही आहे, तो विषय ठेवूयात बाजूला आणि आपला रेग्युलरचा डेली ब्लॉग आहे, त्यामुळे आता मॉर्निंग झाली हे मी तुम्हाला सांगितलंच. तर झाले मी फ्रेश आणि घेतला मी इकडे चहा. तर आज मला घ्यायचा होता चहा, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे का माझं चहा घ्यायचं प्रमाण किती आहे? हा माझा स्माइलीवाला कप. तर आता तुम्ही म्हणाल की इतका मोठा कप घेतला आहे म्हणजे इतकं भरून चहा. नाही रे बाबा, अजिबात नाही, मला इतका पण चहा नाही आवडत. हो, माझ्या मूडनुसार मला कधीतरी लागत असतो, पण त्याचं प्रमाण खूप सारं कमी असतं बरं का. हा जो कप आहे ना पूर्ण फुल भरून होता, तर ते हाफमधला पण हाफ असं मी घेतलेला होता, आणि छोट्याशा प्लेटमध्ये पाणी घेतलं होतं आणि पाण्यामध्ये मी तो कप ठेवला होता, त्यामुळे ते कपाला सुद्धा पाणी लागलेलं होतं. तर इतका चहा मी इथे घेतलेला आहे. माझा चहा जास्त नसतो, एक 4 ते 3 घोटमध्येच संपूर्ण फिनिश होईल इतकंच प्रमाणामध्ये मी घेत असते, आणि खूप कमी घेत असते, ते पण कधीतरी. आता तुम्ही म्हणत असाल कधीतरी घ्यायचं, तर इतकंच कशाला? चहा हे हानिकारक आहे आपल्याला माहिती ना, मग जास्त हानिकारक असणारी गोष्ट आपल्या आयुष्यात आणणं म्हणजे ते आपल्या आयुष्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. तसेच चहा शरीरासाठी हानिकारक असतं. तर आजचा ब्लॉग इतकाच होता. असा खूप छान असा मी ब्लॉग घेतलेला आहे. तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नंतरच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.